अकोला जिल्ह्यातील धामणदरी गावात जलजीवन मिशनची अवस्था केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे। गावात नळ आहेत मात्र पाणी नाही। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट अकोल्याच्या जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला। महिलांना, लहान मुलांना आणि वृद्धांना पाण्यासाठी दररोज मोठी कसरत करावी लागत आहे। निधी अभावी काम अपूर्ण असल्याचे कारण ठेकेदाराकडून दिले जात असताना ग्रामस्थांनी तात्काळ नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याची आणि रखडलेले कामं पूर्ण करण्याची आणि तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची ठाम मागणी केली आहे। अकोला जिल्ह्यातील धामणदरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ बसवूनही आजतागायत पाणी पुरवठा सुरू न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अकोल्याच्या जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। गावात अनेक महिन्यांपासून नळ आहेत पण पाणी नाही अशी अवस्था असून महिला, लहान मुले व वृद्धांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। ठेकेदारांकडून निधी अभावी काम अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे। ग्रामस्थांनी नियमित पाणी पुरवठा तात्काळ सुरू करणे, अपूर्ण काम पूर्ण करणे व तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली। यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ मेश्राम यांची भेट घेण्यात आली असून त्यांनी लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले। मात्र कामात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। आज आम्ही धामणदरी पूर्ण गावकरी मंडळी जिल्हा परिषद अकोला येथे आलो होतो। आमच्या गावामध्ये नळ आहे पण पाणी नाही अशी योजना झालेली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत येणारी नळ योजना ही फक्त कागदावरच पूर्ण झालेली आहे। ते प्रत्यक्षात गावकरी त्याचा कोणताच लाभ गावकऱ्यांना मिळत नाही आहे। त्यामुळे आज आम्ही सीओ मॅडम यांना भेटलो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर तुमच्या गावाला आम्ही पाणी चालू करू आणि पर्यायी पाण्याची व्यवस्था करू। जर ही व्यवस्था आमची पूर्ण न झाल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन नंतर करू।